आणि मिरची खायची अशी वडापाववरून. आता चाललाय तो 20 तारखेला कुठे चाललाय? UK. आता घड्यात वाजले 8 आणि बाहेर तुम्ही बघू शकता किती जोराचा पाऊस पडायला लागलेला आहे. नमस्कार मंडळी, मी माया गुरिया ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळेस स्वागत आहे. आता संध्याकाळचे 5:30 वाजलेले आहे आणि आत्ता मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. सकाळपासून मला ब्लॉग करायचा होता परंतु वेळच मिळाला नाही. आणि आज वार आहे रविवार असल्यामुळे सगळे घरात असतात, परंतु आज महेश आणि वेदांत दोघंही घरी नाही आहेत. महेश काही कामानिमित्त बाहेर गेलेले आहे, त्याचबरोबर वेदांतसुद्धा त्याच्या मित्रांसोबत बाहेर तर काय विशेष कारण आहे, वेदांत कशासाठी मित्राकडे गेलेला आहे, आपण घरी आल्यावरती विचारूया तो कुठे गेलेला, कशासाठी गेलेला. तर त्याच्याशी आल्यावरती आपण गप्पा. सकाळी केदूचा क्लास होता, त्यामुळे ती सकाळी 7 वाजताच क्लासला गेली. क्लासमधून ती 2:30 वाजता घरी आली. आल्यानंतर थोडीशी जेवण झाल्यानंतर मैत्रिणीशी गप्पा मारायला गेली. गप्पा मारून झाल्यानंतर परत घरी आली, अभ्यास करायला लागली. आणि अभ्यास करता करता आता ती काय करते तुम्हाला दाखवते. तर बघा मॅडम अभ्यास करता करता काय चाललं आहे मॅडमचं, की तो काय करते बाबा. झोप आली, 5:30 वाजता झोपणार आता. बुक तरी बाजूला ठेव, थोडा वेळ झोपायचा, नाही तर रात्री परत जागरण करत बसशील. काय बुक बाजूला ठेव. बघा अभ्यास करता करता मॅडमला झोप आली. तर असं काही चालू आहे. आणि आता मी एकटीच आहे, तर आता स्वयंपाक वगैरे आवरून घेते. रात्रीचं काय स्वयंपाक आहे करायचा. सध्या तरी चपाती करायची अजिबात इच्छा होत नाही, भाकरीच खाऊशी वाटते मला तरी. गेले म्हणजे गावावरून आल्यापासून तर मी भाकरीच करते. तर बघूया आता आज स्वयंपाकात काय करायचं आहे. महेश यांना फोन करून विचारते काय करायचं आहे वगैरे, ते पण बघते. आणि जरा बहिणीला फोन वगैरे करते, कारण बरेच दिवस गावावरून आल्यानंतर मी तिला फोनच केला नाही. तर आता करते, त्याशी थोडा वेळ गप्पा मारते आणि नंतर तुमच्याशी बोलते. चल. तर वेदांत आत्ता जस्ट आलेला आहे. काय म्हणतो वेदांत, भेटला का मित्राला? हो. किती जण आले होते? 3 लोक. आणि काय मग आता चाललाय तो 20 तारखेला. कुठे चाललाय? UK ला. कशासाठी? मास्टर्स. कशामध्ये करणार आहे मास्टर? मॅनेजमेंट अँड फायनान्स. अच्छा. मग काय दिले मित्रांनी भेट? मी तर त्याला दिलं होतं चॉकलेट. त्यानंतर तिकडे जाऊन आम्ही त्याला एक शर्ट पण विकत घेतला. तिथे मेट्रो मॉलला गेलो होतो ना आम्ही. वेदांनी काय दिला, तू काय दिलंस? आम्ही दोघांनी मिळून दिला ना शर्ट दिला. आणि काय गावावरून तू काय त्याने आणलं होतंस ना? मी चॉकलेट घेतले होते खूप सगळे त्याच्यासाठी. कसले चॉकलेट? पॉपिन्स करून आहे, ते इकडे भेटत नाही असं मला तरी वाटतं. तो बघून तो खुशच झाला. खुश झाला, हसला तर खूप. तिला डबा कसा भेटला, तिने विकत घेतला डबा त्यासोबतच. तुला वाटत होतं की तू चौकशी केलेली का पण बदलापूर? बघितलं, नाही भेटलं मला तरी कुठे. पार्ले पॉपिन्स जे आम्ही पण लहानपणी खाल्लेत. आता ते जास्त कोण म्हणजे आता आजकालच्या मुलांना माहिती आहे नाही माहिती, आम्ही तर खाल्लंय. मग ते मित्राला जास्त आवडतं काय? खुश झाला. बट तो बोलला की एवढं सगळं मला वाटत मी घेऊन जाऊ शकतो. मग खा तू, रोज खा होईल तेवढे, एवढं उरतील तेवढे घेऊन जा. तिकडे वजनावरती असतं ना. युकेला न्यायचं म्हटलं, प्लेननी न्यायचं म्हटल्यावरती वजन करावं लागतं ना सगळ्या सामानाचं. जास्त वजन नाही घेऊन जाऊ शकत पर पर्सन. जाऊ दे, खुश तर झाला ना त्याला. तो आठवणीने नेलंच ते. ऍक्च्युली आपल्या ऑडियन्सला दाखवलं असतं, पण आता तू ते दिलंस ना. अरे तू तेव्हा रेकॉर्ड करायला पाहिजे होतं. एवढे जास्त इकडेच होतं माझ्या कॉम्प्युटरच्या बाजूला. नाही शूटच नाही केला ना मी एवढे दिवस. आणि काय मग तेच गप्पा आले आम्ही. आणि परत कधी येणार तो? 4 वर्षाने डायरेक्ट 4 वर्षांनी? आधीमध्ये नाही येणार आहे? मुश्किल आहे, ते लोक जातील घरचे त्याचे. तो तर नाही. अच्छा. किती तारखेला जाणार आहे? 20 सप्टेंबर.
अच्छा आहे वेळ अजून. आज 7 तारीख आहे ना. हम्म. हम्म. बरं. आणि काय केलं मजा? जेवण वगैरे काय? काय ना पिझ्झा खाल्ला मी. हम्म. त्या दोघांनी नॉनव्हेज खाल्लं. अच्छा तुम्ही बाहेर गेलेले? हा मेट्रो मॉलला गेलेलो. बाहेरच भेटलात तुम्ही? हो. मला वाटलं घरी भेटणार होतं. नाही आधी भेटणार होतो घरी हम्म. सौरवच्या घरी बट मग आज काय आता पौर्णिमा आहे हम्म. मग त्याच्या घरी नॉनव्हेज नाही खाऊ शकत. अच्छा अच्छा अच्छा. मी ऑर्डर करणार होतो असं. तू काय खाल्लंस? तर पिझ्झाच खाल्ला. पिझ्झा खाल्ला. हा. चल मग तुला जेवण केलंय सोया राईस. जमलं. खाऊन घे. हो घेतलं. खाऊन झोप आता. आता खायलाच घे डायरेक्ट, नाही तर मग परत लेट होईल तुला खायला. दुधाचं काय आता उद्या पी. पण सोया खा आता मी बनवलंय. चल तेच आपल्या ऑडियन्सला सांगायचं होतं तू कशासाठी गेला होतास त्यासाठी मग विचारलं. म्हटलं तूच सांगितलेलं बरं ना. बरं की नाही? डायरेक्ट 4 वर्ष. फोनवरती कॉन्टॅक्ट करा तेच एकमेकांशी. आता व्हॉट्सअप कॉल. आता घड्यात वाजले 8 आणि बाहेर तुम्ही बघू शकता किती जोराचा पाऊस पडायला लागलेला आहे. सकाळपासून पाऊस चालूच आहे, पाऊस बंदच झाला नाही आहे. थोडा थोडा करून पाऊस पडतोच. आणि आत्ताच जस्ट महेश पण आलेत तर इथे त्यांच्यासाठी चहा ठेवला आहे. चहामध्ये थोडासा पुदिना घातला आहे आणि लवंगा टाकले कारण खूप थंड वातावरण झालेलं आहे. चहा उकळला आहे आणि चहा ओतते त्यांच्यासाठी. चहा जास्त झालं तर मी पण थोडंसं घेते. थोडंसं मी पण घेते, तेवढंच घशाला बरं वाटतं. हो घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कसा झाला आजचा दिवस? कसा गेला आजचा? बिझनेस नेटवर्किंग मीटिंग होती. काय चहा पुदिना घातलेला आहे. तू काय चाललंय तुझा? झाला अभ्यास? उद्या स्कूल आहे ना? किती दिवस सुट्टी मिळाली? 3 दिवस. आता उद्या सकाळी लवकर उठायचंय. किती उद्या सकाळी मग परत परत सुट्टी आहे? ठीक आहे. हां हां हां. चला चहा घे, मी पण आणते माझ्यासाठी. तर चला मंडळी, आता रात्रीचे 9 वाजलेले आहेत आणि आता मी जेवायला घेते. आज स्वयंपाक काय मी बनवलं नाही, बाहेरचंच आज मागवलेलं आहे. कारण घरचं तर भाजी चपाती भाकरी खाऊन कंटाळा आला आहे, म्हणून आज जरा थोडंसं वेगळं आणि जास्त पण जेवायचं नव्हतं. तर काय मागवलं आहे ते तुम्हाला दाखवते. आणि ते आहे सँडविच. महेश गुरव खाणार आहेत. मी इथे वडापाव मागवलेला आहे मस्त आणि केतोनी पास्ता. तर एवढंच मागवलेलं आहे आणि वेदांत जेवलेला आहे ऑलरेडी. तर वेदांचं जेवण झालेलं आहे कारण त्याला मी सोया राईस बनवला होता, त्यामुळे आता आम्ही सगळेजणं खाऊन घेतो. मस्त आहे. आपला नेहमीचा वडापावालाच छान टेस्ट आली तोंडाला. मस्त. आणि मिरची खायची अशी वडापाववर. तर आता आमचं सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे आणि घड्यात वाजलेत 9:45 आणि उद्या केतूचं स्कूल आहे आणि वेदांचं ऑफिस पण आहे, त्यामुळे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, टिफिन करायचं आहे, त्यामुळे आता लवकर झोपायचं आहे. तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.